कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे हे काय करताय तुम्ही? तुम्ही शहाणे आहात ना, आणि आपल्याला सांगितलंय की त्यांना डिस्टर्ब नाही करायचं म्हणून, मग तुम्ही का डिस्टर्ब करतायत? आणि तुम्हाला सांगितलंय ना अदिती ताईच्या रूम मध्ये झोपायला, मग तर मी नेतो तुम्हाला। तुला काय करायचंय? डिस्टर्ब नका करू त्यांना। चिनू, मनू, पनी, तुम्ही आता इथे? काय झालं बाळांनो? या बनीने आम्हाला दरवाजा ठोकायला सांगितलं। नाही बाबा, मी नाही सांगितलं। बाबा हा खोटं बोलतोय। हा मला म्हणाला की तुम्हाला झोपायचं असेल तर बाहेरून दरवाजा ठोका, मग बाबा आत घे। नाही बाबा, ए बाबा मी रूम मध्ये, तुला कळत का नाहीये बाबा? तुझ्याशिवाय झोप नाही लागणार आहे। याद है आई, आई मी नाही सांगितलं त्यांना दरवाजा ठोकायला, त्यांचा त्यांनीच वाजवला। ठीक आहे बाळा, लहान आहेत त्या। चल मी येते तुझ्यासोबत रूम मध्ये। खरंच? तुम्ही आणि इनफॅक्ट मुली सुद्धा जोपर्यंत कम्फर्टेबल नाही आहे आपण वेगवेगळ्या रूम्स मध्ये राहूया। आई थँक्यू, तू माझ्यासोबत झोपायला आलीस म्हणून, नाहीतर मला झोपच नसती लागली असती। आई पण मी शिकणार गयो। आई आधी ही अर्गईची खोली होती का ग? आई सांग ना मला लवकर। मला तर आकाशना जे सांगायचं होतं ते सांगणं झालंच नाही की शार्दूल जिवंत आहे, माझा डिवोर्स झाला होता म्हणून, आणि लग्नातही हाच गोंधळ झाला होता। मला वाटलं यांना खरंच मला काय बोलायचं ते कळलंय, पण त्यांना तर माझ्या कम्फर्ट विषयी बोलायचं होतं। नाही, मला लवकरात लवकर त्यांना सत्य काय ते सांगितलंच पाहिजे, पण कसं सांगू त्यांना आता? आई तर म्हणते आमचं नातं घट्ट झाल्यावर त्यांना सांग, आणि जर नंतर ही गोष्ट बाहेरून कळली तर केवढा मोठा गैरसमज होऊन बसेल।
परमेश्वरा, तुझ्या कृपेने घरचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलंय. अशीच तुझी कृपा आमच्या घरावर राहू दे. चला, नवरा नवरीने दर्शन घ्या आधी. नवरा नवरी अजून रूम मधून बाहेर आलेच नाहीयेत. हा, अजून उठले नसतील. आज पहिला दिवस आहे तरी अजून उठलं नाही ग वहिनी. काय म्हणजे दादा, मी काल सांगितलं होतं त्यांना की आज सकाळी लवकर उठा, देवपूजा करायची आहे, पण नाहीच ऐकलं, नाही उठले. आत्या अगं असं काय करतेस? दमले असतील ना ते, समजून घे जरा. शेंडेफळ जास्त होत आहे. भास्कर, हा, जा ना त्यांना बोलवून आणणार. निदान उठलेत का नाही तेवढं तरी बघ. हे आई नको हा. नव्या नवरीला डिस्टर्ब करण्याचा पाप माझ्या माथी नको. अखिल, जा ना. हे आई नाही हा, ते पातक मलाही करायला लावू नकोस. सॉरी, आम्ही नाही जाणार. अहो काय आहो काय आहो, जाऊ बोलवायला. बरी आहेस ना? नाही, थांबा मी बघते. जा बाई जा. तुम्ही सावकाश सावकाश सावकाश. अगं, तुम्ही वरच्या खोलीतून कशा बाहेर आलात? आम्ही तर आमच्या बाबाच्या खोलीतच झोपलो होतो त्याच्यासोबत. भाऊजी, म्हणजे हा सगळा काय प्रकार आहे? नाही म्हणजे वसुंधरा कुठे आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.